तुमची काय मागणी आहे? यवतमाळ शहरामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये काही ना काही समस्या निर्माण झालेल्या आहे। पुष्कळ ठिकाणी अशा समस्या आहे का नाल्या साफ झालेल्या नाही आहे, नाल्याचे बांधकाम अर्धवट आहे, मच्छराचे प्रमाण वाढलेले आहे, भयानक म्हणजे डेंग्यूसारखे असे बिमाऱ्या होत आहे आणि प्रत्येक प्रभागामध्ये हा प्रॉब्लेम आहे का जिथे मच्छराचे प्रमाण वाढल्यामुळे तिथे बिमाऱ्याची साथ वाढलेली आहे। आणि अशा प्रश्नाला घेऊन कुठे कुठे रस्ते नाही आहे, रस्ते फुटलेले आहे आणि त्याच्यामुळं याबाबतचं जे निवेदन आहे, रस्ते फुटलेले आहे, रोड नाही आहे, कुठे कुठे गतिरोधक आहे, तर गतिरोधक असे काही बनवून टाकलेले आहे का 2-2 फुटाचे गतिरोधक, म्हणजे पेशंटला अगर गाडीतून अगर आपल्याला एखाद्या दवाखान्यात न्यायचं असलं आणि तो उसळला पेशंट तर दवाखान्यात जायच्या आधी तो तिथंच मरते। अशा काही ठिकाणी असे गतिरोधक बनवून ठेवलेले आहे आणि अशा हे जे प्रॉब्लेम आहे, हे प्रॉब्लेम एका ठिकाणी नाही तर शहरामध्ये अनेक ठिकाणी हे प्रॉब्लेम आहे आणि याच्याबद्दलचे निवेदन आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना अनेकदा दिलेले आहे, CO साहेबांना अनेकदा दिलेले आहे, परंतु निवेदन स्वीकारणं हे त्यांचं काम आहे। निवेदन घेऊन घेते परंतु त्यावर कारवाई होत नाही। म्हणजे निवेदन घेऊन घ्यायचं आणि कारवाई करायची नाही किंवा त्याबद्दलचा रिप्लाय द्यायचा नाही, काय करता का नाही करत। तर आमचं म्हणणं एकच आहे शासनाला का आम्ही निवेदन देतो, निवेदन कशासाठी देतो आम्ही का याची काही ना काही तुम्ही दखल घेतली पाहिजे, तिथे काही ना काही व्यवस्था झाली पाहिजे। त्या निवेदनाचं बस निवेदन घेऊन घेतात आणि जसं एखाद्या टोपलीत कचऱ्याच्या टोपलीत टाकल्याने टाकून देतात, म्हणजे त्या निवेदनाला काही अर्थच नाही। आमचं म्हणणं असं काय निवेदन घ्या, त्याच्यावर काय तुम्ही कारवाई केली त्याच्याबद्दल आम्हाला रिप्लाय द्या, नसन तुमच्याकडून होत तर आम्हाला सांगा, आम्ही फोडफाड करून टाकतो ते रस्ते, तिथे आम्ही बांधकाम करतो, नाव सांगा जे काही आहे ते करतो आम्ही। मी गुणवंत इंदुरकर, यवतमाळ शहर आम आदमी पार्टी संयोजक या नात्यानं मी आज दिनांक 19 रोजी आता जवळपास 2:30 वाजता जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही याबाबतचं निवेदन दिलं आणि जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की मी जरूर तुम्हाला याबद्दलची पूर्ण माहिती घेऊन आणि त्या ठिकाणी स्वतः हे करून तुम्हाला याबद्दलचा रिप्लाय आम्ही देतो।